अध्याय दुसरा आपण घेतोय, स्थितप्रज्ञ. अध्याय दुसरा सांख्ययोग असं त्याचं नाव आहे. आणि त्या सांख्ययोगाच्या अंतर्गत आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं बघतो आहे. आपण शोक निवृत्तीचे उपाय सूत्रात्मक पद्धतीने पाहिले. ही सूत्र जर आपण सगळ्यांनी नीट एकत्र लिहून ठेवली असती तर हा अभ्यास अधिक आपल्या आवाक्यामध्ये येतो, आपल्या आटोक्यामध्ये येतो. आणि शोक निवृत्तीचे उपाय सगळे आपण सहजपणे जीवन जगत असताना ते करू शकतो. इतकं सोपं आणि सोलीव असं प्रत्येकाच्या हातामध्ये आपण या स्वाध्याय मंचच्या अंतर्गत दिलेलं आहे. कोण किती ते जपून ठेवतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून जतन करून ठेवणे, जपणे फार महत्वाचं आहे. त्याचा जप नाही करायचा, ते जपायचं. विचारांचा जप नाही करायचा, विचार जपायचा. आणि नाम जपायचं. दोन्ही याच्यात फरक आहे. विचार जपायचा, जपायचा म्हणजे सतत त्याचा तो विचार आमच्या स्मरणात राहिला पाहिजे. जाणीवपूर्वक तो स्मरणात ठेवणं आणि त्या पद्धतीने जीवन आमचं त्या पद्धतीने घालवणं, तो जीवनामध्ये बसवून घेणं, याला जपणं असं म्हणतात. आणि म्हणून विचार जपायचा आहे आणि नाम जपायचं आहे. पक्क लक्षात ठेवायचं. काल दासबोधामध्ये आपण अजपा जप बघितला आणि आजही आपण तोच पूर्णपणे कंटिन्यू करतोय. म्हणून नामाला जपायचं आणि विचाराला जपायचं. शब्द दोन्ही सारखाच, परंतु फक्त उच्चारण्यामध्ये फरक झाल्याबरोबर त्याचा अर्थ केवढा बदलला बघा. आणि म्हणून या सांख्ययोगाच्या माध्यमातून विचारांची जपवणूक करायची आणि त्या अंतर्गत आपण स्थितप्रज्ञेची लक्षणं बघतोय. स्थितप्रज्ञेची लक्षणं काय पद्धतीची असतात ती सूत्र आपण सगळी बघितली. परंतु तरी सुद्धा साधकाची या स्थितप्रज्ञेच्या लक्षणांचा अभ्यास करता करता, ते साधन करता करता घसरगुंडी होण्याची फार शक्यता असते हो. आणि ही घसरगुंडी आपण बघितली आणि ती घसरगुंडी आपण काकांनी सांगितलेल्या पद्धतीने बघतोय की श्लोक क्रमांक 62 आणि 63 हे 2 श्लोक असे आहेत की यामध्ये साधकाची घसरगुंडी सांगितलेली आहे. कशामुळे होते घसरगुंडी? विषयाच्या चिंतनामुळे होते. विषयाच्या चिंतनामुळे अधःपतन होतं. म्हणजे इतका अभ्यास केल्यानंतर सुद्धा सावध कुठे राहायचंय मला? एवढा अभ्यास केल्यानंतर सुद्धा केव्हाही पाय घसरू शकतो. याचं आम्हाला सतत भान ठेवायला हवं. म्हणून सातत्याचं श्रवण खूप महत्वाचं आहे. आता कठोपनिषदाला लाईव्ह तर सुट्टीच आहे, रेकॉर्डच आहे. कशाला परत रेकॉर्ड ऐकायचं? आम्ही तर ऐकलंच आहे, आम्ही श्रवण केलंच आहे असं म्हणून जर का आपण रेकॉर्ड जो असतो ते रेकॉर्डिंग लावलाय, कशाला हेच ऐकायचं असं म्हणून आपण सोयीस्कररित्या तिकडे दुर्लक्ष करतो. परंतु आपण हे विसरतो की एका श्रवणामध्ये सगळे मुद्दे आपल्याला अवगत राहतात का हो? अजिबात राहत नाही. म्हणून तर शास्त्रांनी आम्हाला सांगितलंय ना की तेच ऐका, तेच वाचा, पुन्हा पुन्हा तेच बोला. कशाला शास्त्रांनी ही आज्ञा दिली असती? आपली बुद्धी जर का इतकी परिपक्व असली, इतकी पक्की असली की एका ऐकण्यामध्ये पटकन तिने धरून घेतलं. फेविक्विकचा जोड पटकन एवढूस पडलं तरी ती पटकन पकडून ठेवतं आणि नंतर ते निघतच नाही फेविक्विक. अगदी ऑपरेशन करूनच ते बोट तोडावं लागतं किंवा बाजूला करावं लागतं अशी त्याची जाहिरात आहे फेविक्विकची. तशी आपली बुद्धी फेविक्विक आहे का? एका श्रवणामध्ये पटकन ती तत्वज्ञान धरून घेईल, त्यातले बारकावे पटकन समजून घेईल, अशी ती बुद्धी आहे का? नाही, अजिबात नाही. आणि म्हणूनच तर अधःपतनाला केव्हाही सुरुवात होऊ शकते. म्हणून तर भगवंत आम्हाला सावध करतात आहे. पण इथेच आपण त्याच मोहात जातो. परत ऐकलेलं कशाला ऐकायचं? परत वाचलेलं कशाला वाचायचं? कशाला वेळ वाया घालवायचा?
पेक्षा आपण दुसरं काही करू या वेळामध्ये, हरकत नाही करायला, परंतु परत ऐकलेलं ऐकून बघा, त्याच्यातून अधिक बारकावे निघतात. असो, कोणावर टीका करणं हा उद्देश नाही, परंतु आपण सातत्य कसं जपून ठेवतो याला जास्ती महत्व आहे. आणि हे सातत्य न जपल्यामुळे आमची घसरगुंडी होते, हे भगवंताला आम्हाला सांगायचं आहे. आणि अशी घसरगुंडी ही 62 आणि 63 ह्या श्लोकांच्या अंतर्गत भगवंतांनी सांगितलेली आहे. या घसरगुंडीला सुरुवात कुठे होते? ध्यायतो विषयान पुंसा, इथून झाली ती सुरुवात. म्हणजे एकदा विषयांचं ध्यान सुरू झालं, एकदा विषयाची नुसती आठवण जरी झाली तरी सुद्धा आमचा पाय तिथे घसरला. एवढं सावध राहावं लागेल या क्षेत्रामध्ये, केवढं सावध राहावं लागेल. पाय घसरता कामा नये, निसरडे तयार होता कामा नये. घरात किती काळजी घेतो, पडलं नाही पाहिजे म्हणून पाणी नको, निसरडे नको. तेवढीच त्याच्यापेक्षा जास्ती काळजी आम्हाला परमार्थामध्ये घ्यायची आहे. कारण हे निसरडे आमच्या लक्षात येतच नाही. संत आणून देतात, श्रीगुरु आणून देतात, पण आम्ही संतांच्या आणि श्रीगुरूंच्या संघात असलो पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून ध्यायतो विषयन पुंसापासून सुरुवात होते घसरगुंडीला, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, इथे त्याचा शेवट होतो. म्हणजे बुद्धिनाश होत आणि ती बुद्धीचा नाश होतो, म्हणजे विवेकाचा नाश होतो, म्हणजे पारमार्थिक जीवनाचा नाश होतो. विवेकाचा नाश झाला, आम्ही सत्य काय आहे हेच निवडलं नाही, तर कशाचा परमार्थ आला हो, कशाचं अध्यात्म आलं? अजिबात नाही. कितीही आम्ही व्रत, वैकल्य, उपास, तापास सगळं सगळं करत असू, परंतु विवेक जर नसेल तर ह्या सगळ्याचा उपयोग नाही, अजिबात नाही. आणि म्हणून तो भाव आम्हाला तयार करावा लागेल. पहिले त्याला अंतर्भाव असं म्हणतात. तो अंतर्भाव तयार करावा लागेल. आणि जोपर्यंत हा अंतर्भाव आमचा तयार होत नाही, म्हणजे विवेकाच्या माध्यमातून हा भाव तयार होत नाही, तोपर्यंत आमचं पारमार्थिक जीवन हे अजिबात त्याची सुरुवात होत नाही. त्या निसरड्या असे तयार होत जातील, आम्ही घसरतच जाऊ. जास्त वेळा थोडस विषयामध्ये रमलो, काय झालं, नाहीतरी तर रेकॉर्डिंगच होती, आम्ही थोडस जरा आरामच घेतला, किंवा तो वेळ आम्ही आमचा कशात घालवला, कामात घालवला, फिरण्यात घालवला, जे काही आपण करत असू ते झाला पटकन निसरडा तयार. म्हणून जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजी संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषेची. माऊली म्हणते की विषयाची नुसती आठवण जरी झाली तरी सर्व संग परित्याग केलेल्या पुरुषाला सुद्धा विषयाची आसक्ती तयार होते, आणि त्या आसक्तीमुळे काम प्रगट होतो. इतका हा विषयाचा निसरडा आहे हो. एवढं सावध राहावं लागेल. लक्षात किती सावध राहावं लागेल. विषयाचं ध्यान आमच्याकडून कळत नकळत होतच. विषयाची जी मिठी आहे, ही मिठी आम्हाला विषय हा मिठी मारतोच, नकळत मारतो, लक्षात पण येत नाही की कशा पद्धतीने आम्ही या विषयांच्या संघात आलेलो आहोत. लक्षात सुद्धा येत नाही, एवढा हा निसरडा बारीक आहे. म्हणून आम्हाला या घसरगुंडीपासून आता आज आपल्याला हे उपाय बघायचे आहेत की नेमकं या घसरगुंडीपासून आमची घसरगुंडी होता कामा नये, यासाठी कशा पद्धतीने आपण आज विचार करायचा, हे आजच्या स्वाध्याय मंचाचा मुख्य विषय आहे. उपाय घसरगुंडी व्यवस्थित पाहिली आपण मागच्या स्वाध्याय मंचामध्ये, त्यावर एक शुक्रवार गेला म्हणून थोडस उजळणी करून दिली. आता आपण उपायाकडे जाणार आहोत. नेमका काय उपाय करायचा म्हणजे ही घसरगुंडी आमची थांबेल.
आणि ती फार महत्वाची आहे. म्हणून जिथून आमचा पाय घसरला की ज्यांनी आम्हाला ठेच दिली ना, तिथूनच आपण सुरुवात करायची. कुठून पाय घसरतोय? विषयांपुंसा. ध्यायतो विषयांपुंसा. म्हणजे विषयापासून आमची घसरगुंडी व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे जे विषय आहे त्या विषयांचं स्मरण हे सुद्धा घसरगुंडीचं कारण आहे. मग आता याचं स्मरणच नाही करायचं का? अजिबात विषय मनात आले नाही पाहिजे. दम करायचा का? नाही. शम आणि दम दोन्हीचा उपयोग करायचा. योगी इंद्रिये कोणती? भक्त लावेती भगवत भक्ती. भक्त आपली सगळी इंद्रिये, सगळं अंतःकरण भगवंताच्या चरणी अर्पण करतात, त्याच्या कामी लावतात. आणि योगी इंद्रिय कोणतात? म्हणजे दमन करतात. आम्हाला शम आणि दम दोन्हीचाही विचार करायचा आहे आणि दोन्ही साधन म्हणून स्वीकारायचं आहे आणि करायचंय. म्हणून विषय कसा असतो? त्या विषयाचं स्वरूप समजून घेतलं की विषयाची मिठी कशी असते? विषय वेळे मिठी दिधलिया नुठी ताठी. ही विषयाची जी मिठी आहे ही कशी आहे? म्हणजे विषय रूप सर्प जो आहे, अजगर असतं ना, अजगर माणसाला आपल्या विळख्यात घेतो आणि विळख्यात घेतल्यानंतर त्याची मिठी एवढी पक्की असते की ती हालत सुद्धा नाही. नुसतं हालत नाही असं नाही, तर ती अधिकाधिक घट्ट होत जाते. ही त्या अजगराच्या मिठीचं वैशिष्ट्य आहे. कल्पना करा, अजगराच्या मिठीमध्ये एकदा आम्ही गेलो की सुटण्याचा प्रयत्न करतो आणि सुटण्याचा जसा जसा प्रयत्न करतो तसा अधिकाधिक ती मिठी घट्ट होते. अजगर ती मिठी अधिक घट्ट करतो. जेवढं सुटण्याचा प्रयत्न करू तेवढी त्याची ती मिठी घट्ट बसत बसते. अजगराचा विळखा तेवढा घट्ट बसत असतो. हे त्या अजगराच्या विळख्याचं वैशिष्ट्य आहे आणि तेच वैशिष्ट्य या विषयांमध्ये संतांना दिसून आलं. आम्हाला दिसतं का हो? अजिबात नाही. आम्हाला खूप छान वाटतो विषय. थोड्या वेळेस तर मी रमलो हो आज विषयात. कधीच तर आम्ही रमत नाही. पण ते म्हणणं जे आहे ना, हे फार घातक आहे. अत्यंत घातक आहे. त्या चा केव्हा पुढे अहम होईल आणि तो विषय आम्हाला केव्हा आपल्या पकडीत घेईल हे सांगता येत नाही. म्हणून पहिल्याच पावलाला आम्हाला सावध सांगितलंय संतांनी आणि म्हणून सांगितले की विषय वेळे मिठी आहे रे बाबा. ही नुठी म्हणजे कशी वाचायची ही ओवी काकांनी शिकवलं. कशी वाचायची श्रीगुरु शिकवतात हो. ओवी कशी वाचायची, ओवीची फोड कशी करायची, ओवी मधलं नेमकं कसं घ्यायचं, साराचेही सार कसं घेतलं पाहिजे. गडावर फार सुंदर मुद्दा मांडला, साराचेही सार. समर्थ कृपेची वचने समर्थांची कृपा प्रसवत होती आणि साराचेही सार म्हणजे काय? अत्यंत सुंदर मुद्दा मांडला. सार काय आहे? सगळ्या गोष्टीचं सार काय आहे? सगळ्या गोष्टीचं सार आहे ब्रह्म. सगळ्यांना कल्पना आहे की नाही? सुंदर दृष्टांत त्याच्यासाठी एका आचार्याने दृष्टांत दिला, बटाटे वडा. आता त्या बटाटे वड्यामध्ये बटाटे मुख्य असतात म्हणून दुसऱ्या आचार्यांनी दृष्टांत दिला की ते बटाटे पाण्यामध्ये उकळतात, पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते बटाटे त्यांचा डान्स सुरू होतो. पोटॅटो डान्स हा शब्द वापरला. कोणी वापरला? सुनील काकांनी. साराचीही सार सांगते. सुनील काकांनी तो शब्द पोटॅटो डान्स म्हटला. त्या पोटॅटो डान्स म्हणजे पोटॅटो डान्स सुरू असतो. आम्हाला वाटतं पोटॅटो नाच सुरू आहे म्हणजे बटाटे चैतन्य आहे. ज्या अर्थी ते हालतात आहे, हालचाल करतात आहे, त्या अर्थी त्यात चैतन्य आहे आणि त्यात चैतन्य आहे असं समजून म्हणजे तो बटाटा कोण आहे हो? बटाट्यामध्ये खरंच चैतन्य आहे का? कशामुळे तो उकळतो आहे? कशामुळे तो डान्स करतोय आतमधल्या पातेल्यामध्ये? सगळ्यांचा अनुभव आहे की नाही? बटाटे उकळतात, खूप पाणी झालं, उकळला गेलं की ते बटाटे पण खालीवर करतात. कशामुळे ते उकळून राहिले? ते चैतन्य रूप आहे का? नाही.
पाण्याच्या उष्णतेमुळे त्यांना डान्सचं स्वरूप प्राप्त झालं आणि आम्हाला वाटतं की बटाटा नाचून राहिला, तो चैतन्य रूप आहे असं आम्हाला वाटतं. अगदी त्याप्रमाणे हे हा जो बटाटा आहे शरीर रूप हा नाचतो आहे. कोणामुळे नाचतो आहे हे आम्ही लक्षात घ्यायचं. जसं बटाटा तो उकळतो आहे, तो नाचतो आहे पाण्यात, तो उष्णतेमुळे नाचतो आहे हे जसं आम्ही लक्षात घेतलं, तसंच हा बटाटा नाचतो आहे या जगतामुळे मध्ये. हा कशामुळे नाचतोय? ब्रह्मामुळे, त्याच्या अधिष्ठानावर हा नाचतो आहे. हे झालं सार, हे झालं सार. आता या साराचं सार काय? हे सार झालं, सार सांगितलं सुनील काकांनी आणि साराचं सार सांगितलं पुढच्या आचार्यांनी. कसे एकमेकांची लिंक लागत 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 जात होते. साराचं सार काय? ब्रह्म कसं आहे हो? हे ब्रह्म कसं आहे? आता हा बटाटा जेव्हा नाचतो, पाण्यातला बटाटा नाचतो तेव्हा मुलांना आनंद येतो की नाही? बटाटे खालीवर खालीवर होतात, ते लहान मूल जो बघतो त्यांना आनंद येतो की नाही? नक्की वाटतो. हा बटाटा जेव्हा नाचतो ना आपला 3 फुटी, 6 फुटी, 4 फुटी, 5 फुटी, हा ज्या वेळेला नाचतो त्यावेळेला कोणाला आनंद येतो? मला आनंद वाटतो, या जीवाला आनंद वाटतो. काय काम करतोय? काय विषयाचा उपभोग घेतोय? काय विषयातून आम्हाला सुख मिळतोय? हा सगळा काय मिळतो आम्हाला? आनंदच मिळतो. मिळतो की नाही आनंद? मग आता हे आनंद हे कोणाचं स्वरूप आहे? कोणामुळे हा आनंद मिळतोय? ते बटाटे कोणामुळे उकळतात आहे? उष्णतेमुळे उकळतात आहे, म्हणून मला आनंद मिळतोय. हा बटाटा ज्या वेळेला नाचतो इकडे तिकडे, तो आनंद कोणामुळे मिळतोय? ब्रह्माच्या अधिष्ठानावर मिळतो आहे. तो आनंद रूप आहे, ब्रह्म आनंद रूप आहे. आणि ब्रह्म आनंद रूप आहे आणि ते मी आहे, म्हणून मला हा आनंद मिळतो आहे. हे साराचं सार आहे. आनंद हे साराचं सार आहे. आता साराचेही तेची सार आहे तर काही भजन, साराचेही तेची सार. साराचं सार म्हणजे काय हो? आता प्रश्न आला. आता कोणीही हा प्रश्न कोणाही मनात ठेवू नका. ब्रह्म आनंद रूप आहे आणि ते मी आहे. तो आनंद मी आहे. आनंद हे माझं स्वरूप आहे. साराचं सार आहे. समर्थ कृपेची वचने, समर्थांचा प्रसाद आपणासमोर या गीता स्वाध्याय मंचच्या माध्यमातून सगळ्यांना वाटला. आणि म्हणून संत विषय सुरू होता आपला की श्री गुरु आम्हाला साराचं सार काढून देतात. ते फक्त आम्हाला सेवन करायचं असतो आणि म्हणून विषय वेळी मिठीमध्ये कसं वाचायचं हे श्री गुरु शिकवतात. विषय वेळी मिठी, विषयांनी मिठी मारली, दिधलिया कशी मारली? नुठी, म्हणजे ची हालत पण नाही. मग म्हणायचं ताठी, मग ती अधिकच घट्ट होते. ताठी म्हणजे ती अधिकच घट्ट झाली. अशी फोड जर आम्ही या ओवीची करून घेतली तर आम्हाला नक्की आम्ही साराच्या सारापर्यंत पोहोचतो. आणि साराच्या सारपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था श्री गुरु करत असतात. त्यांना श्री गुरु असं म्हणतात. नुसतं सारापर्यंत ठेवत नाही. अधिष्ठान ब्रह्म पर्यंत ते ठेवत नाही, तर ते तू आहेस. तू मूळचा आनंद रूप आहेस. इथपर्यंत त्या जीवाला नेऊन सोडतात. म्हणून विषय व्याळे मिठी दिदलीय नुटी ताठी, हे जे विषयाने दिलेली जी मिठी आहे ही जी हालत नाही, अधिक घट्ट होते, ती आम्ही समजली पाहिजे. ती मिठी आमच्या लक्षात आली पाहिजे. आणि अशी मिठी जर आम्हाला आता सैल करायची असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे श्री गुरु कृपा दृष्टी. ती गुरु कृपा दृष्टी जर आमच्यावर असली तर ती मिठी आमची विषयांची ढिली होईल, सैल
पकड सैल होईल. श्री गुरु कृपा दृष्टी 12व्या अध्यायाचा विषय सुरुवात आहे हो इथून, गुरु कृपा दृष्टी. आणि अशी ही गुरु कृपा दृष्टी ही कशी असते? निर्विषय असते. म्हणून ती जर आमच्यावर पडली म्हणजे काय, गुरूंनी आमच्याकडे पाहत राहावं आणि आम्ही त्यांच्याकडे पाहत राहावं असा याचा अर्थ आहे का? अजिबात नाही. त्या दृष्टीचं मर्म समजून घ्यायचं. ती कशी आहे? निर्विषय आहे. मग विषयातलं विषयत्व काढून टाकणारी आहे. विषयामधलं विषयत्व कोणतं असतं? तो विषय सत्य वाटणं, खरं आहे असं वाटणं, विषय मला सुख देतो असं वाटणं. मला खरं सुख केव्हा मिळेल? विषयातूनच मिळेल. आणि विषय सुख देणारा आहे. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय याच्या माध्यमातून सुख घेण्याचा आमचा प्रयत्न मी मूळचा सुखरूप आहे हे विसरल्यामुळे होतं, विषयाला सत्यत्व दिल्यामुळे होतं. आणि म्हणून ती मिठी अधिक घट्ट होते आणि आम्ही अधिकाधिक सुख मिळवण्याच्या मागे, विषयांच्या मागे लागतो. आज जर आम्ही काश्मीर पाहिलं असेल डोळ्यांनी, तर उद्या आम्हाला नक्की फॉरेनला जावं असं वाटतं आणि ते फॉरेनला जाण्याची इच्छा प्रबळ, आणि त्यामुळे ती मिठी घट्ट हालत नाही आणि घट्ट होते. त्यासाठी सगळं जीवन पैसा गोळा करण्यात, आणि शेवटी आयुष्याच्या शेवटी काय हाती येतं? आयुष्याच्या शेवटी निराशा पदरी पडते हो. नाही हो आमची इच्छा पूर्ण झाली, एवढी ती पक्की मिठी असते. म्हणून सावध विषयापासून व्हायचं आहे. सावध तिथे व्हायचं आहे. पहिल्याच पायरीला जर सावध राहिलो तर घसरगुंडी होणार नाही. आणि त्यासाठी अशा पद्धतीने विचार करावा लागेल. विषयांकडे पाहण्याची दृष्टी श्री गुरूंची जी आहे ती माझी झाली पाहिजे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा निश्चय साधकाने करायचा असतो. नुसतं ब्रह्माला सत्य सत्य म्हणायचं. ब्रह्माला नुसतं सत्य म्हणणारे आम्ही कोण टिकोजीराववाले हो, असं काकांनी आम्हाला प्रश्न विचारलाय. पहा केवढा बारीक विचार केलाय. टिकोजीराव आम्ही कोणाले ब्रह्माला सत्य म्हणणार म्हणजे काय? तर ब्रह्म एकमेव अद्वितीय असताना त्याला फक्त सत्य असत्यच म्हणत बसायचं म्हणजे सत्य म्हणणारा दुसरा आम्ही कोणीतरी आहे की नाही? मग आम्ही एकमेव अद्वितीयला गेलो का? अजिबात नाही. त्यामुळे आम्हाला हा निश्चयच करायचा आहे की ते ब्रह्मतत्व मी आहे. म्हणजे आता जगतामधलं सत्यत्वाचं विष निघून जाईल, विषयामधलं सत्यत्वाचं विष निघून जाईल. असा अभ्यास या टोकाला न्यावा लागतो. स्वाध्याय टोकाला जाऊ द्यायचा. तो जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत आमच्या हाती काहीच येत नाही. आम्ही अगदी वरवरचा अभ्यास करतो. ध्याय तो विषय पुंसा, विषय घसरगुंडी आहे तिथे सावध राहा, सावध राहा, सावध राहा एवढंच म्हणतो फक्त. पण नेमकं सावध राहणं म्हणजे काय? नेमकं सावध राहणं म्हणजे त्या विषयातलं सत्यत्व आमच्याकडून निघून गेलं पाहिजे. व्यवहारापुरता विषयाचं सेवन करायचं, त्यानंतर त्या विषयाच्या मागे न लागणं, त्यातून सुख मिळतं आहे हा भ्रम काढणं. मी मूळचा सुखरूप असल्यामुळे मला विषयातलं सुख मिळतं आहे. पाणी गरम झाल्यामुळे, पाण्याने उष्णता धारण केल्यामुळे ते बटाटे नाचतात आहे. हाही बटाटा त्याचमुळे नाचतो आहे. काय हरकत आहे हो बटाटा म्हणायला? आपण डोक्यात कांदे बटाटे म्हणतोच की नाही? काय डोक्यामध्ये कांदे बटाटे भरलेत असं म्हणतो की नाही? मग डोक्यातले बटाटे जर बाहेर आले तर काय बिघडलं? त्यांनी आमचाच फायदा होणार आहे. त्यांनी साराचं सारच मिळणार आहे. आणि असा विचार ज्या वेळेला आम्ही करू त्याच वेळेला विषयातलं सत्यत्व निघून जाईल, विषयामधलं विषत्व संपेल. आणि मग मात्र मला विषय नुठी ताठी मिठी देणार नाही. त्या मिठीमधलं नुठीत्व आणि ताठीत्व आम्ही काढलं पाहिजे.
आम्ही काढलं पाहिजे. विचारांच्या माध्यमातून श्री गुरूंकडून आलेला विचार, मीच मूळचा सुखरूप आहे म्हणून मला विषयातून सुख मिळत आहे, अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला, इंद्रिय आणि विषय यांचा त्यांचा संपर्क होणारच आहे. परंतु हे जे विषय आहे, हे विषय कुठून आले? शेवटी जगातूनच आले की नाही? परत विचार करायचा, हे विषय जगातूनच आले आहे. जगातून आलेले जे विषय आहे, मग हे जग कसं आहे? हे जग संतांनी मिथ्या ठरवलेलं आहे, शास्त्रांनी मिथ्या ठरवलेलं आहे. श्री गुरु ह्या जगाकडे मिथ्यत्वाच्या दृष्टीने बघतात. मग मी पण कान बघावं मिथ्यत्वाच्या दृष्टीने? थंड पाणी जर थंड झालं तर बटाट्याचा डान्स संपणार आहे, ते बटाटे शांतच होणार आहे. मग खरा का हो बटाट्याचा डान्स? नाही, गरम पाण्यामुळे. मग सत्य काय आहे? दृष्टांत एकादशी आहे बरं का, गरम पाणी सत्य आहे. सत्य काय आहे? तो डान्स ज्याच्यामुळे होतो ते सत्य आहे. ह्या बटाट्याचा डान्स त्याच्यामुळे होतो ते ब्रह्मतत्व सत्य आहे. या डान्समुळे जो आनंद मिळतोय तो आनंद सत्य आहे, ते साराचं सार आहे, ते मी आहे. आता असा विचार केला तर जगातून आलेले विषय पण कसे राहतील? मिथ्याच आहे. आणि हे सगळं आम्हाला कुठे वापरायचं आहे? आमच्या प्रपंचाच्या प्रयोगशाळेमध्ये वापरायचं आहे. मग आता विषयाची नुसती आठवण हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला. हेच हा कोणी वापरला शब्द? नुसती आठवण हा शब्द कोणी वापरलेला आहे? माऊलींनी वापरलेला आहे. हृदय विषय स्मरती, माऊलीने वापरलेला शब्द आहे की आठवण सुद्धा नको. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझं विषयच आहे की नाही, विसरले जयाचं अंतःकरण, म्हणजे त्याचं स्मरण सुद्धा नको हो. विषयाचं विषय समोर आला तेवढ्या पुरता सेवन करायचं, बस आवश्यक आहे पण सेवन करायचा. नंतर तो विषय त्याचं स्मरण सुद्धा होता कामा नये, एवढं सावध राहावं लागेल. ह्यासाठी ही प्रयोगशाळा आहे. आणि असं जर आम्ही या ठिकाणी सावध राहत असू पहिल्याच पायरीवर, तर घसरगुंडी होण्यापासून निश्चितच आम्ही थांबू. बरं, आता ही घसरगुंडी झाली तर काय होईल? त्याचे परिणाम काय होतात? घसरगुंडी झाल्याचे परिणाम, ते परिणामही आपल्याला सांगितलेलं आहे की नेमके परिणाम कसे होतात. घसरगुंडी लागलं का हो तुम्हाला? पडले तर घसरगुंडी होऊन काय झालं? हातपाय मोडला की लागलं? हो, हातपाय मोडला, लागलं तर दुरुस्त होतं, हातपाय जोडला जातो, जखम भरते. पण ह्या घसरगुंडीवरून जर एकदा आम्ही घसरलो ना, तर काय होणार? असमाहित बुद्धी होते. लक्षात घ्या. 64वा श्लोक पहा. 64वा नाही, 66वा श्लोक बघा याच्यामधला. पुस्तक सगळ्यांपाशी असेल. 66वा श्लोक बघा. जर आम्ही या घसरगुंडीवरून एकदा का आमचा पाय घसरला, त्याचा परिणाम काय होतो? नास्ति बुद्धीर युक्तस्य. परिणाम काय होतो? आमची बुद्धी असमाहित होते, ती अयुक्त होते. आमची बुद्धी अयुक्त होते म्हणजे असमाहित होते, म्हणजे त्याच्यामध्ये समतोल राहत नाही, त्याचं बॅलेन्स बिघडतं. आता कळलं आम्हाला काय असमाहित म्हणजे काय? त्याचं बॅलेन्स बिघडलं. त्याचं बॅलेन्स बिघडलं, असमाहित बुद्धीचं असमाहित बुद्धी म्हणजे बॅलेन्स बिघडलं. चटई टाकलेली असते, सतरंजी टाकलेली असते, त्याच्यामध्ये उंच सखलपणा असला, जमिनीत उंच सखलपणा असला तर आम्ही मध्ये पडतो, मध्ये उठतो, चालताना नीट बॅलेन्स राहत नाही. तसं ही बुद्धी असमाहित होते. नास्ति बुद्धिर्युक्तस्य नचा युक्तस्य भावना. आणि अशी बॅलेन्स
गेलेली जी बुद्धी असते ना, असमाहित बुद्धी असते ना, ती मग निधिध्यासन सुद्धा करू शकत नाही. नचा युक्तस्य भावना म्हणजे निधिध्यासन ती युक्त नसेल. कशाशी युक्त नसेल? ती स्वरूपाशी युक्त नसेल. ती भगवंताशी जोडून ठेवलेली जर नसेल ना बुद्धी, तर ती मग निधिध्यासन सुद्धा करू शकत नाही. आणि ती जर निधिध्यासन करू शकत नसेल, तर त्या ठिकाणी शांती कशी होईल? शांतीचा अभावच होईल. आणि शांती जर नसेल, तर अशांतस्य कुतः सुखम? अशांतला कुठून सुख येईल? पहा, एक घसरगुंडीमुळे होणारे परिणाम, आमचं सुख सगळं हिरवल्या गेलं, शांती सगळी हिरवल्या गेली. म्हणजे मी साधनेने युक्त असलं पाहिजे की नाही? जर घसरगुंडी आम्हाला थांबवायची असेल, तर आम्ही साधनेने युक्त असलं पाहिजे की नाही? आमचा पुष्कळसा जीवनातला काळ कसा जातो? नैराश्यात जातो. कधी प्रसन्नता असते, कधी नैराश्य असतो, कभी खुशी, कभी गम. सगळ्यांचा अनुभव आहे जीवनातला. याच्यातच आमचा वेळ जातो. आमचे ना सुरुवातीचे दिवस खरंच खूप आनंदात गेले हो. आता काहीच साथ देत नाही. नकोसं झालंय जीवन. नास्ति बुद्धियुक्तस्य. बुद्धी युक्त झालेली नाही. नचायुक्तस्य भावना. त्यामुळे निधिध्यासन सुद्धा तिथे शक्य नाही. अनुकूलता असो की प्रतिकूलता असो, सतत माझं निधिध्यासन सुरूच आहे. स्मरण आहेच. असं होत नाही. का होत नाही? कारण ती बुद्धी जोडलेली नसतेच. ती कधी नैराश्यात असते, कधी प्रसन्नतेत असते. असा सगळा खेळ खंडोबा आमचा सुरू असतो हो. प्रत्येकाचा अनुभव आहे माझ्या सकट. मी सांगते म्हणजे मी याच्यापासून वेगळे अजिबात नाही. तुमच्या निमित्ताने मी आपणा सगळ्यांच्या निमित्ताने मी मला समजावून सांगते की बाबा रे, मना मना सज्जना भक्ती पंथेची जा. भक्ती कर रे, या राघवाची भक्ती कर. श्री गुरूंची भक्ती कर. ज्यासी नाही गुरुचरण भक्ती, त्यास कैसी होईल विरक्ती. ज्यांना गुरुचरणाची भक्ती नाही, त्याला विरक्ती कशी होईल? विषयांचं ध्यानच सुरू राहील आणि ती बुद्धी असमाहितच राहील. म्हणून नास्ति बुद्धी युक्तस्य नचा युक्तस्य भावना. म्हणजे मी नेहमी युक्त असलं पाहिजे. जी साधना आहे त्या साधनेशी माझी बुद्धी ही युक्त असली पाहिजे. नामसाधना असेल तर नामीशी ही बुद्धी युक्त असली पाहिजे हो. नामसाधना काकांनी का घेतलीये? कारण ती बहुतांश लोक करतात, म्हणून काकांनीच घेतलेली आहे नामसाधना. नामाच्या संदर्भामध्ये नाम सुंदर साधन आहे. मग हे नाम जे आहे, ह्या नामाचा नामी, या नामीशी आम्ही आमची बुद्धी जर युक्त करून घेतली, जोडून घेतली, तर ती बुद्धी रामबुद्धी होईल. आणि मग नामाचं रूपांतर आमचं ध्यानामध्ये होईल. आहे की नाही साधन? म्हणजे आमचा घसरगुंडी झाल्यानंतर काय त्याचा परिणाम होतो? तर नास्ति बुद्धियुक्तस्य हा परिणाम होतो. नाचयुक्तस्य भावना, निधिध्यासन होत नाही त्याच्यामुळे. बुद्धियुक्त नसल्यामुळे निधिध्यासन होत नाही, हा परिणाम होतो. शांती हरवते, अशांती तिथे असते, हा परिणाम होतो. आणि ह्या परिणामाला जबाबदार कोण आहे? आम्हीच आहोत. म्हणून मग आम्ही काय करायचं? साधकांनी काय करायचं? आपल्या बुद्धीला युक्त करून ठेवायचं. नाम विसरून, नाम गळून गेलं पाहिजे. गळून गेलं पाहिजे. ते
मुद्दाम बंद करण्याची गरज नाही. आता आम्हाला नामस्मरणाची आवश्यकता नाही. आम्ही किनी कशाचे उपासक आहो? ज्ञानाचे उपासक आहो. स्वरूपाचं ध्यान करतो. केवढं चुकीचं हो. शास्त्राचा अभ्यास नाही, काहीच नाही. आम्ही न स्वरूपाचा ध्यान करतो. अहो, स्वरूपाचं ध्यान, स्वरूपाची उपासना. अनुपास्य आहे स्वरूप, त्याची उपासना करतो. केवढा विरोधाभास बोलण्यामध्ये आपली काही चूक होते हे कळतच नाही. हनुमान निरसन समर्थांचं दासबोधामध्ये जरा अभ्यास केला असेल तर कळेल की आम्ही हनुमानाचं निरसन नेहमी करत राहायचं. हनुमानावर नाही थांबू, त्याच्या पुढे जायचं, त्याचं निरसन करून आम्ही समोर गेलो पाहिजे. दासबोधामध्ये फार सुंदर केलं हनुमान निरसन. सांगत नाही, विषय आपला वाढेल, आपल्याला उपाय बघायचे आहेत. आणि अशी ही जी बुद्धी आहे की जिनी तिचा समतोल सगळा बिघडलेला आहे, ती असमतोल अशी झालेली बुद्धी आहे, तिला आम्हाला आधी युक्त करावं लागेल. अंतःकरण युक्त करावं लागेल. कशाशी? साधनेशी. साधनेशी युक्त करावी लागेल, तर आमची ही अशांती आहे, हा अशांती आमचा अस्थायी भाव होणार नाही. मग या ठिकाणी भगवंतांनी आम्हाला एक दृष्टांत दिला. कसा दृष्टांत दिला? ही अशांती आम्हाला काय येते माहितीये? इंद्रियाणाम हि चरताम यन मनसोन विधीयते. हा दृष्टांत दिला. म्हणजे काय? ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहे, हे जे डोळे आहे, हे जे सगळे प्रभावी साधन आहे, या इंद्रियांमध्ये डोळे काय आहे? व्हॉलेंटरी आहे. आणि इनव्हॉलेंटरी कान आहेत. बरोबर आहे की नाही? कानाला आपण म्हटलं तर ऐकायचं नाही ठरवलं तर आपण हे करू शकतो. इनव्हॉलेंटरी कान आहेत. सगळ्याच ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात तो साधनेच्या वेळेला. डोळे, कान, हे सगळं इंद्रिय जी आहे ही आमच्या स्वाधीन असतात. असतात का? अजिबात नाही. अजिबात नाही. जसा तो वायू त्या दृष्टांत दिले की नाव आहे, शांत उभी आहे आणि जोराचा सुसाटाचा हवा येते आणि त्यामध्ये त्या नावेला भरकटती ती नाव, कुठेही कशीही हेलकावे खाते. त्याप्रमाणे आमची ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय आम्हाला कशी भरकटतात, ते जिकडे मनाला जिकडे पाहिजे तिकडे ह्या सगळ्यांना घेऊन जातात. इंद्रियांना ते घेऊन जातं, सैर भैर करतं. या मनाच्या मागे ही इंद्रिय धावतात आणि त्यामुळे आमच्या या बुद्धीचं हरण होतं. आणि असं आमचं इंद्रिये जे 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 म्हणती ते त्याची जे पुरुष करती. आणि मग इंद्रिय जसं म्हणतात, ते इंद्रिय मनाच्या मागे धावतात. ते जसं म्हणतात की नाही नाही, आता मला काय पाहायचं? टीव्हीच पाहायचा, सिरियलच पाहायची नाहीच, सकाळचं रेकॉर्डिंग ऐकत नाहीच, बातम्या बघतो सकाळच्या फ्रेश. तिकडे तिकडे ते मन जात. ते तरलेची न तरती विषय सिंधू. मग असं जर असेल, त्या विषयांच्या मागे जर आम्ही धावत असू ते इंद्रिय, तर मात्र आम्ही कधीच तरणार नाही, विषयांच्या सिंधीतून तरणार नाही. हे आम्हाला इथे दृष्टांत देऊन समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या विषयांच्या मागे जेव्हा अंतःकरण जातं, तेव्हा जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, माऊली म्हणते, तिथे शांतीचा जिव्हाळा कधीच नसतो. आणि म्हणून तिथे मोक्ष पण न वसे. पूर्ण ओवी काही म्हणायची गरज नाही, कारण सगळ्यांना माहितीच आहे. आवश्यक तेवढं त्या ओवीतलं उचलायचं आणि स्वतःला गती घेऊन द्यायची, समोर जायचं. तिथे शांतीचा जिव्हाळा कधीच नाही राहणार आणि तिथे मोक्ष सुद्धा कधीच थांबणार नाही. नाव जशी एका ठिकाणी थांबणार नाही,
अजिबात ती थांबत नाही, ती वाऱ्याबरोबर जाते. तसे इंद्रिय जर त्या मनाबरोबर त्या विषयांकडे गेले तर मोक्ष तिथे थांबणार नाही. आणि म्हणून मग अशा पद्धतीने विषयामध्ये जे सुख आहे ते सुख आत्मसुख आहे. ते मी सुखरूप असल्यामुळे ते सुख मला मिळत आहे, असा जर आमचा निर्णय विषय सेवन करताना झाला तर आम्ही त्या विषयांच्या तिथे आमची घसरगुंडी होणार नाही. म्हणून प्रत्येक विषय सेवन करताना मिळणारं जे सुख आहे हे मी मूळचा सुखरूप असल्यामुळे मिळत आहे. बटाटे उकळतात आहे, बटाट्यांचा नाच कोणामुळे आहे? उष्णतेमुळे आहे. मीच मूळचा सुखरूप आहे, म्हणून मला हे सुख मिळत आहे. म्हणून मला हा सुखाचा नाच पाहायला मिळतो आहे. असा विचार प्रत्येक विषय सेवन करायच्या वेळेला आम्ही करावा. साधन आहे की नाही हो हे? आणि हे साधन आम्हाला श्री गुरूंनी या श्लोकांच्या माध्यमातून दिलेलं आहे. हा उपाय आहे, हा उपाय आपण करायला हवा की नाही? निश्चितपणे करायला हवा. आणि याला सहज अवस्थेकडे आम्ही यावं. याला सहजता यावी, नाहीतर हा नुसता घोकमपट्टीच्या स्तरावर रे, म्हणजे इकडे छान विषय सेवन करायचे आणि इकडे म्हणायचं की मी मूळचा सुखरूप आहे म्हणून मला हे सुख, नुसतं घोकमपट्टीच्या दर्जावर राहिलो आहे. ऍक्च्युअल विषय सेवन होईल पण विचार सेवन होणार नाही, असं होता कामा नये. विषय सेवन होईल आणि विचार, त्या निमित्ताने विचार येतील पण तो बाहेरच राहील. विचारांचं सेवन व्हायला पाहिजे, म्हणजे विषयातलं सुख, विषयातलं दुःख आम्हाला जाणवणार नाही. विचारांचं सेवन झालं तर, सेवन कशाचं करायचं? कला आहे की नाही हो? केवढी मोठी कला आहे, केवढं मोठं साधन आहे. 24 तास चालणारं साधन आहे. प्रत्येक विषयाच्या वेळेला एवढं सावध. हे कोणी राहायचं? मी राहायचं. त्यांनीच सहज अवस्था येणार आहे. त्याला सहजता आली पाहिजे. पुढे पुढे हा निर्णय करावाच लागत नाही. म्हणजे हे अंतःकरण मग या विषयांच्या सुखाने सुखावून जात नाही, दुःखाने हेलावून जात नाही. ते स्थिर राहतं. प्रज्ञा स्थिरावली, त्याची प्रज्ञा स्थिरावली. ती एका लेवलला येते, म्हणजे समाहित होते, ती स्थिर होते, ती स्थिर होते. एकदा समजून घेतलं की उष्णतेमुळे बटाटे नाचून राहिले, हे एकदा जाणून घेतलं की मग आपण काय करतो? पूर्णपणे जाणल्यानंतर गॅस बंद करून घेतो. उष्णता पण शांत होते आणि बटाटे पण शांत, ते पण त्यांचे डान्स संपतो. दृष्टांत एकदेशी आहे. आणि म्हणून साराचेही सार नेहमी लक्षात घ्यावं, म्हणजे या विषयांपासून आम्ही अलगद बाजूला राहू. साराचेही सार, विषयांचं सुख मी मूळचा सुखरूप आहे, बस. आणि असा त्याचा परिणाम होत आहे. म्हणून याच्यावर उपाय काय आहे हो? मग आता याच्यावर उपाय सांगितलाय भगवंतांनी. राग द्वेष वियुक्तेस्तु विषयानिंद्रियेश्च. काय याच्यावरचा उपाय कोणता आहे? की राग आणि द्वेष, आमची प्रसन्नता कशामुळे हरवते? राग द्वेषामुळे हरवते. विषयाचा राग आणि विषयांचा द्वेष आमच्याकडून नेहमी होतो. विषय आवडला तर त्याच्या प्रति राग, म्हणजे त्याच्या प्रति आसक्ती तयार होते. आणि विषय जर नाही आवडला तर त्याच्या प्रति आमची द्वेष तयार होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं? आमची प्रसन्नता हरवते,
म्हणून ही प्रसन्नता टिकवून ठेवणे हाच याच्यावरचा उपाय आहे, फार महत्वाचा उपाय आहे. कशावरचा? या घसरगुंडीतून आम्हाला जर स्वतःला अगदी सेफ ठेवायचं असेल, तर सुरक्षित ठेवायचं असेल, तर आमचं चित्त सदैव प्रसन्न असलं पाहिजे. मग सदैव प्रसन्न जर चित्त हवं असेल, तर राग आणि द्वेष ह्यापासून ते चित्त कसं असावं? विमुक्त असावं, युक्त नसावं. राग द्वेषाने ते युक्त नसावं. आणि ही प्रसन्नता हाच प्रसाद आहे. प्रसन्न काय आहे? प्रसन्न फक्त आत्मतत्व ब्रह्मतत्वच प्रसन्न आहे. आणि ती प्रसन्नता ज्यावेळेला मला प्राप्त होते, तेव्हा तो स्वरूपाकडून आलेला, ब्रह्माकडून आलेला प्रसाद आहे. चित्ताची प्रसन्नता. तस्य चित्त प्रसिदती आचार्यांचं स्तोत्र आहे. सदा वसंतम हृदयारविंदे. मग राग आणि द्वेषापासून आम्ही विमुक्त होऊ का? म्हणजे युक्त राहणार नाही असं काही होऊ का? मग यासाठी आम्हाला नेमकं काय विचार करावा लागेल? तर एकच, राग आणि द्वेष विषय मिळाले तर सुख, नाही मिळालं तर दुःख. दुःख जोपर्यंत ही भावना आहे, तोपर्यंत राग आणि द्वेष जाण्याची शक्यता नाही. म्हणून विषय कसे आहेत? म्हणून म्हणून विषय हे आघवे. सगळे विषय कसे आहे? सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. नेहमी विचार करावा की हे सगळे विषय कसे आहेत? हे सगळे मिथ्या आहेत. याला मिथ्यत्व आम्ही त्याला मिथ्यत्वाचा दर्जा द्यावाच अगदी. तो जोपर्यंत आम्हाला देता येत नाही, तोपर्यंत आम्ही त्या विषयांशी युक्त होऊ. आज जो विषय आम्हाला अनुकूल वाटतो, तोच उद्या प्रतिकूल वाटणार आहे. आज गुलाबजाम या विषयातून आनंद मिळाला, उद्या डायबिटीज झाला, तोच गुलाबजाम आम्हाला दुःख देणार आहे. असा विचार करायचा. आणि असा विचार ज्या वेळेला आपण करू, त्याच वेळेला अंतःकरण प्रसाद मध्ये गच्छती. त्या प्रसन्नतेमध्ये प्रवेश करणार आहे. विषयांना मिथ्यत्व देणार आहे. त्यावेळेला विषयातून जे सुख मिळतं, ते मी मूळचा सुखरूप आहे. सुख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. सुखाव्यतिरिक्त सुख देण्याचं सामर्थ्य कशातच नाही. सगळे पदार्थ अचेतन जड आहे, ते सुख देऊ शकत नाही. सुख देण्याची ताकद विषयांमध्ये, अचेतन पदार्थात नाहीच, अजिबात नाही. हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही, तोपर्यंत आम्ही त्या राग द्वेषापासून वेगळं होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रकर्षाने साथ देणारा जो प्रसाद आहे, जी प्रसन्नता आहे, प्रसाद म्हणजे प्रकर्षाने साथ देणारा. प्रकर्षाने साथ देणारा काय आहे? प्रसन्नता आहे, चित्ताची प्रसन्नता. जर चित्त प्रसन्न असेल, तर मी त्या प्रसन्न तत्वाला लवकर, त्या प्रसन्न तत्वामध्ये आम्ही लवकर ऐक्य पाहू शकू. म्हणून चित्ताची प्रसन्नता फार आवश्यक आहे. म्हणून ती प्रसन्नता त्या राग आणि द्वेषाने आमची हरवलेली आहे, त्यापासून आम्ही दूर राहावं, नक्की दूर व्हावं. मग त्यासाठी काय करावं? सेविलेच सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. जे श्रवण मनन केल्यानं तेच परत करावं. आहे रेकॉर्डिंग तर काय बिघडलं? परत तेच रेकॉर्डिंग ऐकू आपण. त्यातून अधिक नवीन अँगल समोर येतील, नवीन दृष्टिकोन समोर येईल, मला नवीन दृष्टी मिळेल. नवीन दृष्टी मिळाली असेल तर ती दृष्टी दृढ होईल. दृढ झाली ती स्थिर होईल. दृढ होईल तर ती आत्मसात होईल. स्थिर दृढ जर पहिल्या श्रवणात झाली असेल,
तर रेकॉर्डिंग मध्ये आत्मसात व्हायला मदत होईल. उपाय आहेत, हे सगळे उपाय आहेत. म्हणून वाचलेलंच वाचा, ऐकलेलंच पुन्हा ऐका, कंटाळा करू नका. कोणाचे वाक्य आहेत? काकांचे, माझे नाही. उपदेश श्री गुरु करत असतात, मार्गदर्शन श्री गुरु करत असतात. साधक साधकाशी संवाद करत असतो आणि आत्मचर्चा करत असतो. लक्षात घ्या गोष्टी ह्या सगळ्या. आणि म्हणून आपण कितीतरी गोष्टी परत परत करतोच की नाही, जन्मभर करतो ना परत परत. मग का करीत राहतो? आपल्याला आनंद येतो म्हणून. आनंद आपल्याला केव्हा वाटतो? हो, जेव्हा आपल्याला झलक मिळाली तर काहीतरी आनंदाची. ही झलक केव्हा मिळते आपल्याला? जेव्हा आम्ही तसा प्रयत्न करू तर आम्हाला ती झलक मिळेल आनंदाची. आणि प्रयत्न आम्ही केव्हा करू? तर आम्हाला प्रयत्न कसा करायचा हे समजलं तर आम्ही तसा प्रयत्न करू. ह्या पायऱ्या लिहून घ्या, काकांच्या झेरॉक्स मध्ये आहे. लक्षात घ्या, त्या टिक मार्क करा, नका लिहून घेऊ, टिक मार्क करा. आणि म्हणून आनंद वाटतो केव्हा? झलक मिळेल तेव्हा. प्रसन्नता केव्हा? प्रसन्नतेची झलक जेव्हा आम्हाला मिळते तेव्हा. ती झलक केव्हा मिळेल? आम्ही योग्य दिशेने प्रयत्न केला तर आमचं चित्त प्रसन्न, योग्य दिशेने प्रयत्न केला तर ते प्रसन्न राहील. योग्य दिशेने प्रयत्न म्हणजे प्रसन्नता एकाच ठिकाणी आहे. ती कुठे आहे? भगवंताच्या ठिकाणी. म्हणजे सतत भगवंताचं चिंतन, सतत भगवंताचं नाम, सतत श्री गुरूंचा संग. श्री गुरु अखंड प्रसन्न आहे. संत सुखची केवळ आहे. सतत त्यांचा विचार केला, सतत त्यांच्याच संगात राहिलो तर चित्ताची प्रसन्नता कायम राहील. आणि ते कायम राहिलेलं चित्त, प्रसन्न चित्त, तोच प्रसाद आहे. तोच प्रसाद आहे. आणि ते चित्त मग राग आणि द्वेषापासून विभक्त होईल. राग द्वेषाशी युक्त होणार नाही. आणि त्याला प्रसाद असो म्हणतात. हो, आणि त्या प्रसादाने काय होणार आहे? प्रसादे सर्व दुःखानं. असा प्रसाद जर चित्ताला मिळाला, की प्रसन्नता चित्ताची जर आमची अखंड आम्हाला टिकवता आली, तर आमचं सगळं दुःख हा निरस्योपजायते, सगळं दुःख निघून जाईल आणि परमानंदाची प्राप्ती होईल. म्हणून सतत एकच विचार करावा. काका म्हणतात, मी कोण आहे, मी काय करत आहे, लक्षात आहे ना? ही प्रसन्नता जर आम्हाला मिळवायची असेल आणि टिकवायची असेल तर सतत हे वाक्य मनामध्ये, 3 वाक्य मनामध्ये सतत घोळत राहिले पाहिजे. मी कोण आहे? मी पारमार्थिक आहे. काय करत आहे? हो, काय करतोय याकडे लक्ष. सावध, साक्षेपी आणि दक्ष. विषयांशी युक्त आहे की विषयांशी आम्ही विषयांपासून वियुक्त आहोत? रागद्वेषांशी आम्ही युक्त झालेला आहोत की त्यापासून वेगळं आहोत? काय करत आहे? लक्षात आहे? लक्षात आहे ना? हो हो, लक्षात आहे. साधन सुरू आहे. हे 3 वाक्य नक्की लिहून घ्या आज. कोण आहे, काय करत आहे, लक्षात आहे ना? काकांचा एक फोटो पण आहे असा. हे लक्षात ठेवायचं. आपल्या अभ्यासाच्या टेबलवर वाक्य लिहून घ्यावी, ठिकठिकाणी लिहून ठेवावी आणि याप्रमाणे आमचं सगळं दिवस जो आहे 24 तास घालवावेत. मग जीवन तसं जाईल. असं केलं तर चित्ताची प्रसन्नता टिकून राहील आणि दुःखाची हानी होईल. आणि तसं झालं तर प्रसन्न चेतसो ह्या बुद्धी पर्यवतिष्ठते. तसं झालं तर ही बुद्धी त्या प्रसन्नतेवर स्थिर होईल. आता घसरगुंडी झालेली बुद्धी आम्ही स्थिर करू शकतो. घसरगुंडी पहिले होऊच द्यायची नाही. पहिला प्रयत्न
आमचा पाय घसरलाच नाही गेला पाहिजे, या अनुषंगिक अभ्यास. दुसरी पायरी, समजा पाय घसरला तर आमच्या जवळ हे उपाय सगळे दिलेले आहेत. या उपायांनी परत दुरुस्ती करायची. फ्रॅक्चर झाला आहे तर त्याला परत प्लास्टर लावा आणि परत दुरुस्त पाय करून घ्या, चालायला लागा. बस, प्लास्टर लावायला कुठे जाऊ, आहेत की श्री गुरु. गुरुदेवा, नाहीच होत आहेत हो, रागद्वेषापासून मुक्त होता येत नाही. सांगा की, सांगतात ते रागद्वेषापासून मुक्त कसं व्हा, रागद्वेष मिथ्यत्व त्याला कसं द्या, निर्विषय दृष्टी कशी करा, त्याला मिथ्यत्वाचा दर्जा द्या, आणि त्याच्यातून जे सुख मिळतं आहे ते मूळचा सुखरूप मीच आहे असा विचार करा. हे त्यावेळेला भान सतत ठेवा. दिलं श्री गुरूंनी, प्लॅस्टर बांधून दिलं हो, सुंदर प्लॅस्टर बांधून दिलं. आता घसरला पाय न, पाय मोडला जरी असेल तरी तो दुरुस्त होणारच आहे. आणि असं प्रसन्न चित्त, तिथे ती बुद्धी स्थिर झाली. आणि म्हणून तैसे इंद्रिय आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, त्याची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. म्हणून ज्यांनी आपली इंद्रिय त्याच्या अर्थापासून आणि विषयांपासून आवर्ती घेतली आहे, त्याचीच प्रज्ञा प्रतिष्ठित आहे असं समजावं. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित आणि स्थिर करावी, म्हणजे प्रतिष्ठित करावी, म्हणजे आत्मानुसंधान सतत ठेवावं. असं प्रयत्नपूर्वक जेव्हा आम्ही आत्मसंधान ठेवू, त्याच वेळेला एक वेळ ते कायम टिकून राहील, आणि ती सिद्धावस्था आहे. ती सिद्धावस्था आहे, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. म्हणून विषय चिंतनापासून होणारं अधःपतन आपण पाहिलं, ते कसं होतं अधःपतन पाहिलं, त्याचे परिणाम कसे होतात ते पाहिले, आणि त्या परिणामानंतर त्यावर उपाय सुद्धा बघितले. असं 68 श्लोकापर्यंत, 62 ते 68 श्लोकापर्यंतचा हा सगळा विषय आलेला आहे. विषय चिंतनामुळे होणारं अधःपतन, त्याचे परिणाम आणि त्याचा उपाय. हेडिंग द्या आजचं स्वाध्याय मंचाचं, आणि या अंतर्गत एक 5 ओळी तरी लिहा प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण सावध असू. एवढीच प्रार्थना श्री गुरुचरणी करते आणि आजच्या विषयाला विराम देते. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रशिताई रामकृष्ण हरी, रेखाताई रामकृष्ण हरी.